तो खेल की शुरुआत होती हुई अंपायर का इशारा, खेल की शुरुआत होने का। पहला ओवर पावर प्ले का कमेंट्री बॉक्स की ओर से महेश साकड़कर गेंदबाजी पर। आड़े बल्ले से खेलना चाहते थे, लोअर फुल टॉस गेंद रन के लिए निकले, नॉन स्ट्राइकर रन पर थ्रो किया था, शायद बिल्कुल करीबी मामला था। एक रन जुड़ गया टीम के स्कोर के खाते में। एक सिंगल के साथ RB11 कोरगांव क्रिकेट टीम ने अपने रनों का खाता शुरू किया एक रन के साथ से। विपुल शेट्टी स्ट्राइक पर और महेश साकड़कर अपने बॉलिंग मार्ग पर गेंदबाजी करने के लिए। ओवर पिच गेंद, जोरदार बल्ला घुमाया, गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं। ओवर पिच गेंद जरूर थी, लेकिन खड़े खड़े खेलना चाहते थे, गेंद बहुत दूर निकलते हुए विकेट कीपर सनम के हाथों में। कोई नुकसान नहीं, स्कोर एक रन बिना किसी नुकसान से। पहला ओवर मैच का जारी। इस बार बाहरी किनारा, गेंद चली गई गली की तरफ, फील्डर मौजूद, सिंगल बना स्कोर के खाते में। विपुल ने अपना खाता खोला इस एक रन के साथ से और टीम का स्कोर आगे बढ़ा 2 रन पर। अच्छी गेंद, इस बार हवा में शॉट, मिड विकेट पर लॉन्ग ऑन बाउंड्री से लंबी दौड़ लगाई, अमृत वेर लेकर गेंद को फील्ड करते, थ्रो करते विकेट कीपर के हाथों में, लेकिन बैकअप जब तक होता। अक्षय उर्फ बाप्पा, 2 रन जुड़ गए स्कोर के खाते में। 2 रन के साथ से स्कोर आगे बढ़ा 4 पर। दो बैलेंस टीम है, दो समान ताकत वाली टीम है। दोपहर के सत्र में ये मुकाबला बिल्कुल कड़ा होगा, कोई संदेह नहीं, शक नहीं मन में, क्योंकि दो बैलेंस टीम है, दो समान टीम है आमने सामने। बेहतरीन शॉट, मिड विकेट पर, इस बार अमृत वेरलेकर को मौका नहीं मिला। 4 रन के लिए गेंद बाउंड्री लाइन से बाहर। थोड़ी सी रूम मिला गेंद के ऊपर बल्लेबाज अनिकेत देसाई को। लॉन्ग ऑन बाउंड्री पर अमृत वेरलेकर बिल्कुल दूर थे, गेंद चली गई मिड विकेट बाउंड्री पर। पहला चौका RB11 कोरगांव क्रिकेट टीम की ओर से। और सामने गेंद को ड्राइव किया, इस बार बढ़िया शॉट, स्ट्रेट ड्राइव का, शानदार फील्डिंग, बहुत ही अच्छी फील्डिंग। कौशल जो कि लॉन्ग ऑफ बाउंड्री पर गेंद को फील्ड करते और जब तक थ्रो करते तब तक 2 रन पूरे किए, लेकिन एक अच्छी फील्डिंग, 2 रन बचाए अपने टीम के लिए। पहला ओवर पावर प्ले का खेल समाप्त हुआ, एक चौका लगा अनिकेत के बल्ले से और पहले ओवर समाप्ति के बाद टोटल स्कोर डबल फिगर में 10 रन बिना किसी नुकसान से। RB11 कोरगांव क्रिकेट टीम ने टॉस जीता और पहले बल्लेबाजी करने का फैसला किया। पहला ओवर समाप्त, 10 रन बिना किसी नुकसान से। गेंदबाजी में परिवर्तन, अमृत वेरलेकर गेंदबाजी पर। खुद का पहला, टीम का दूसरा, टॉस जीता RB11 कोरगांव क्रिकेट टीम ने और पहले बल्लेबाजी करते हुए, फील्डिंग करते हुए श्री बोडगेश्वर गिरिम क्रिकेट टीम। आने वाला मैच होगा कुडनेश्वर कुडने और आर्यन पैंथर्स 77 साकवाड़े, इन दोनों के टीमों के बीच में। फुल टॉस गेंद, कमजोर गेंद, लेफ्ट किया, इस बार लॉन्ग ऑन बाउंड्री पर, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद चली गई सीमा रेखा से बाहर 6 रन के लिए। 16 रन टोटल, 6 रन के साथ से स्कोर आगे बढ़ता हुआ।
और एक फुल टॉस गेंद, एक रन के लिए निकले दोनों बल्लेबाज। नो बॉल का इशारा अंपायर का, नो बॉल का इशारा। तो नो बॉल के साथ और एक रन भी जुड़ गया टीम के स्कोर के खाते में। मिले टोटल 2 रन, 18 रन पर पहुंचा टोटल स्कोर। और फ्री हिट का इशारा अंपायर का। पहली गेंद फुल टॉस थी, ये गेंद थोड़ी सी और ज्यादा फुल टॉस यानी बीमर गेंद थी, और उस बीमर गेंद पर फ्री हिट का इशारा अंपायर का। मिले टोटल 2 रन, और आने वाली अगली गेंद फ्री हिट की गेंद। सामने बैटर अनिकेत देसाई अमृत वेरलेकर की इस फ्री हिट का देखना होगा किस तरह से सामना करते हैं। और फ्री हिट की गेंद, लेकिन उतना फायदा नहीं मिला। दोनों रन लेने के लिए हाना हाना कर रहे थे। नॉन स्ट्राइकर से विपुल सेठी बहुत आगे निकले थे, लेकिन अमृत वेरलेकर तेजी के साथ जाते, गेंद को फील्ड करते। एक जो फ्री हिट की गेंद थी, उस फ्री हिट की गेंद पर कोई भी रन नहीं बना, तो अच्छी गेंद थी अमृत वेरलेकर की। ओ, ये खड़ी हो गई गेंद कवर पर। ओ, कैच के लिए निकले थे अथर्व, कैच पकड़ा सदानंद ने। तो पहला विकेट इसी के साथ अनिकेत देसाई आउट होकर वापस अमृत वेरलेकर को मिलती हुई सफलता। पहला विकेट वापस अनिकेत देसाई खुद के व्यक्तिगत एक चौका लगाकर 9 पर, एक छक्का विपुल 8 पर। और विपुल का साथ देने के लिए सूरज गावड़े उर्फ भाऊ मैदान पर। पिंच हिटर 1 डाउन बैट्समैन। स्कोर रुका हुआ पहले, जो कि 18 रन पर 1 विकेट के नुकसान पर। आने वाला मैच होगा कुडनेश्वर कुडने और आर्यन पैंथर 77। दोनों टीम जल्द से जल्द आपकी टीम लिस्ट और उसी के साथ टॉस के लिए कमेंट्री बॉक्स से संपर्क करें। इस मैच के बाद जो मैच होगा कुडनेश्वर कुडने और आर्यन पैंथर्स साखवाड़े, इन दो टीमों के बीच में। ओ, हल्के से खेला था इस बार, थोड़ा सा पेश गेंद जरूरत थी, गली पर निकली। एक रन अक्षय उर्फ बाप्पा गेंद को फील्ड करते, तब तक 2 रन पूरे के दोनों बल्लेबाजों ने। थोड़ा सा दूर से खेला था सूरज गावड़े ने। गेंद कवर पॉइंट और गली के दरमियान बिल्कुल हवा में जरूर थी, लेकिन मौका नहीं था कैच का। 2 रन के साथ अपना खाता खोला और टीम को आगे बढ़ाया इन 2 रन के साथ से। 20 रन 20 लॉस ऑफ 1 विकेट। बढ़िया क्रिकेट, तेजी के साथ गेंद को फील्ड किया, थ्रो किया, लेकिन सूरज गावड़े बिल्कुल स्ट्रोक के साथ ही निकले थे रन के लिए। मिड ऑफ पर देखा था फील्डर, अच्छी फील्डिंग भी थी, लेकिन बहुत ही शानदार विकेटों के बीच में दौड़ और एक सिंगल बना स्कोर में। और इस 1 रन के साथ से स्कोर पहुंचा 21 टोटल, 1 विकेट पर। शॉर्ट आर्म पुल का शॉट, लेकिन उतना अच्छा टाइमिंग नहीं था। कौशल आते लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद को फील्ड करते, एक सिंगल बना स्कोर के खाते में। तो बिल्कुल हमारे फकरू भी आ चुके हैं, एक बार फिर से खाना खाकर आ रहे हैं। थोड़ी सी बातचीत, थोड़ी सी चर्चा हो रही है मैदान पर। खेल 2 ओवर का, और 2 ओवर के बाद 22 लॉस ऑफ 1 विकेट। 22 रन 1 विकेट पर 2 ओवर की समाप्ति के बाद। और आइए प्लीज, आर्यन पैंथर्स साखवाड़ा क्रिकेट टीम, आर्यन पैंथर्स कैप्टन जल्द से जल्द कमेंट्री बॉक्स से संपर्क करें। आर्यन पैंथर्स 77 साखवाड़ा क्रिकेट टीम। रोहन शेट्टी गेंदबाजी पर। रोहन शेट्टी खुद का पहला टीम का तीसरा ओवर। 2 ओवर का खेल समाप्त हुआ।
अच्छी गेंद, फील्डर मिड ऑफ पर लगभग कवर पर फील्डर गेंद को फील्ड करते अच्छी गेंद के साथ बढ़िया शुरुआत रोहन शेट्टी। एक सिंगल बना स्कोर के खाते में और इस सिंगल के साथ स्कोर पहुंचा टोटल 23। और राइट राइट हम राउंड विकेट रोहन शेट्टी तेज गेंद इस बार ऑफ स्टंप पर अच्छी लाइन पर ऑन साइड पर सूरज गावड़े खेलना चाहते थे, गेंद चली गई विकेट कीपर सनम के हाथों में, कोई नुकसान नहीं, कोई रन नहीं और वापस अपने बॉलिंग मार्ग पर रोहन शेट्टी अगली गेंद लेकर। बिल्कुल उसी लाइन पर और एक अच्छी गेंद और एक बिंदी गेंद, गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। वो बिल्कुल अच्छी लाइन के साथ गेंदबाजी कर रहे रोहन शेट्टी, खुद का पहला टीम का तीसरा ओवर जारी रखते हुए अपने बॉलिंग मार्ग पर। बड़ा शॉट सफल हुए इस बार मिड विकेट बाउंड्री पर, एक बिल्कुल लंबा शॉट, गेंद चली गई 6 रन के लिए सीमा रेखा से बाहर। स्लॉट में मिली गई इस बार गेंद बिल्कुल बल्लेबाज के और बढ़िया टाइमिंग, लगातार जो ऑफ स्टंप पर लाइन पर गेंदबाजी करे इस बार थोड़ा सा जो कि अलग करने के लिए निकले रोहन शेट्टी और वहीं पर मार पड़ा गेंद पर, छक्का लगा सूरज के बल्ले से, 6 रन RV11 कोरगांव क्रिकेट टीम के स्कोर के खाते में। ओ ये पुल टॉस गेंद, ये तो बिल्कुल मौका दिया हाथ खोलने का सूरज गावड़े, बैक टू बैक दूसरा छक्का बल्लेबाजी में, ऑफ स्टंप पर एक लोअर फुल टॉस गेंद मिली और एक बिल्कुल अच्छा शॉट, बेहतरीन तगड़ा शॉट, 6 रन और मिले स्कोर के खाते में और इन 6 रन के साथ से स्कोर पहुंचा 35, 35 रन एक विकेट पर। ढीले हाथों से खेला लॉन्ग ऑफ बाउंड्री पर फील्डर, 1 रन तेजी के साथ स्कोर में जुड़ गया, सिंगल के साथ खेल समाप्त होता हुआ 3 ओवर का और RV11 कोरगांव क्रिकेट टीम 3 ओवर में 12 रन के साथ रन बना रही है, टोटल स्कोर 36, 36 रन एक विकेट पर। गेंदबाजी में परिवर्तन, अक्षय उर्फ बाप्पा बॉलिंग मार्ग पर, 3 ओवर का खेल समाप्त हुआ, चौथे ओवर की शुरुआत। बेहतरीन शॉट स्क्वायर लेग बाउंड्री पर, फील्डर गेंद को फील्ड करते 1 रन और एक ही रन मिल गया स्कोर के खाते में, अच्छी फील्डिंग अच्छा थ्रो, एक सिंगल बना स्कोर के खाते में, इस सिंगल के साथ स्कोर पहुंचा 37, चौथा ओवर जारी, अक्षय गेंदबाजी करते हुए। सं, संतोष संतोष प्रभु ना कवड़ेकर ना कवड़ेकर। अच्छी गेंद भीतरी किनारा लगा फाइन लेग पर, फील्डर देखना होगा गेंद को रोकते हैं या नहीं और गेंद को रोका फाइन लेग बाउंड्री पर, जब तक गेंद को फील्ड करते थ्रो करते। 2 रन पूरे के दोनों बल्लेबाजों ने और 2 रन जुड़ गए टीम के स्कोर के खाते में।
कमेंट्री बॉक्स में से आज एक बार फिर से ढेर सारी शुभकामनाएं। आज जन्मदिन है संतोष कवड़ेकर। संतोष सर, आपको एक बार फिर से ढेर सारी शुभकामनाएं कमेंट्री बॉक्स में से जन्मदिन पर। अक्षय उर्फ बाप्पा बॉलिंग मार्क पर। बेहतरीन शॉट इस बार, स्ट्रेट ड्राइव, एक सुंदर शॉट लॉन्ग ऑफ बाउंड्री पर। फील्डर गेंद को फील्ड करते महेश सागड़कर एक सिंगल बना स्कोर के खाते में। बेहतरीन शॉट इस बार, बल्ले के बीचों बीच एक ऑफ ड्राइव का अच्छा शॉट। एक रन और मिल गया स्कोर के खाते में। खेल जारी, चौथे ओवर का आने वाला मैच होगा कुडनेश्वर कुडने और आर्यन पैंथर्स सकवड़ 77 के बीच में। दोनों टीम चलिए जल्द से जल्द टॉस के लिए संपर्क करें। राउंड विकेट अपने बॉलिंग मार्क पर अक्षय, सामने लेफ्ट हैंडर सूरज गावड़े। इस बार गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। डॉट गेंद, स्कोर बोर्ड पर स्कोर वहीं पर रुका हुआ 40 रन। बड़ा शॉट, ओवर पिच गेंद, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर, सीमा रेखा से बाहर। सूरज गावड़े उर्फ बाहू के बल्ले से यह तीसरा करारा शॉट 6 रन के लिए। स्कोर हो चुका है 46, 46 रन। शफल हुए थे ऑफसाइड पर, ज्यादा गेंद निकली विकेट कीपर के सनम के हाथों में। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। 4 ओवर का खेल समाप्त हुआ और 4 ओवर के बाद टोटल स्कोर 46 रन, 46, लॉस ऑफ 1 विकेट। खुद के व्यक्तिगत 3 छक्के के साथ 23 रन पर बल्लेबाजी करते हुए और विपुल के बल्लेबाजी पर अब तक एक छक्का, 13 रन पर बल्लेबाजी करते हुए 4 ओवर समाप्त हुए और 4 ओवर समाप्ति के बाद टोटल स्कोर 46, 46 रन। तो विपुल रिटायर्ड आउट होकर वापस और उनके जगह पर न्यू बैटर मैदान पर। अंतिम ओवर का खेल, 4 ओवर समाप्त हुए और आखिरी ओवर और बॉलिंग मार्क पर कौशल। 46, 46 रन, 2 विकेट पर। महेश बैडकर उर्फ मैडी मैदान पर। ऑप्टम से बाहर इस बार तेज गेंद करने की कोशिश, अपनी लाइन पर भटके वाइड बॉल का इशारा अंपायर का। 1 रन मिला स्कोर में, 47 पर पहुंचा। 47, 2 विकेट पर। फिर से लाइन पर भटके, फिर से बाहर ऑप्टम से वाइड बॉल का इशारा अंपायर का और 1 रन मिला स्कोर में। 48 पर पहुंचा। 48, 2 विकेट पर। बेहतरीन शॉट देखना होगा, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद। 6 रन के लिए आरवी 11 कोरगांव के टीम के 50 रन इसी के साथ पूरे होते हुए टीम के टोटल स्कोर 54, 2 विकेट पर। अंतिम ओवर का खेल अभी भी जारी। 54, लॉस ऑफ 2 विकेट। ये तीसरी अधिक वाइड बॉल का इशारा ऑप्टम से, फिर से बाहर लाइन से। वाइड बॉल के साथ और 1 रन मिला स्कोर के खाते में। इस ओवर में थोड़ा सा वाइड बॉल ज्यादा दिखाई देते हुए गेंदबाजी पर।
ये अच्छी गेंद इस बार बल्ले से लगी स्लिप पर फील्डर थ्रो किया नॉन स्ट्राइकर एंड पर ओ बिल्कुल करीबी मामला था बाल बाल बचे महेश बाइडकर वाइपर नॉन स्ट्राइकर एंड पर एक अच्छा थ्रो था लेकिन गेंद को कलेक्ट नहीं कर पाए एक रन भी मिल गया इसी बीच में स्कोर के खाते में आने वाला मैच कुडनेश्वर कुडने और आर्यन पैंथर्स साखवाड़ 77 इन दो टीमों के बीच में होगा अच्छी गेंद ऑफ स्टंप पर छोड़ा था वाइड बॉल के लिए लेकिन एक अच्छी गेंद बिल्कुल लाइन के अंदर से निकली गेंद विकेट कीपर के हाथों में कोई रन नहीं कोई नुकसान नहीं राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं इस आखिरी ओवर में लेफ्ट हैंडर बल्लेबाज के लिए फुल टॉस गेंद पर बिल्कुल सूरज गावड़े तो मौका नहीं छोड़ेंगे इस मैच में अगर गेंदबाजी की बात की जाए तो फुल टॉस गेंदे ओवर पिच गेंदे बहुत महंगे साबित हो रहे हैं और 6 रन जुड़ गए आरवी 11 को क्रिकेट टीम के स्कोर के खाते में और इन 6 रन के साथ से स्कोर पहुंचा 62 62 रन 2 विकेट पर छोटी गेंद शॉर्ट आर्म पुल का शॉट मिड विकेट पर सूरज गावड़े और एक सनसनाता दंदनाता शॉट सीमा रेखा से बाहर 6 रन के लिए एक महंगा ओवर आखिरी ओवर एक तो वाइड बॉल और वाइड बॉल के साथ 3 छक्के भी लगे इस ओवर में आरवी 11 कोरगांव क्रिकेट टीम इस ओवर में रन बनाती हुई मैदान पर 3 छक्के 3 वाइड बॉल एक फायदेमंद ओवर आरवी 11 कोरगांव क्रिकेट टीम को अच्छी गेंद मिली हेलीकॉप्टर शॉट पहला रन बड़ी तेजी के साथ क्या दूसरा बनेगा 68 रन आउट तो और एक सफलता मिलती हुई टीम को तो टोटल स्कोर हो चुका है 69 और टारगेट है मैच को जीतने के लिए श्री बोडगेश्वर गिरिम क्रिकेट टीम को 70 रनों का बहुत ही शानदार बल्लेबाजी 5 छक्के लगाए सूरज गावड़े उर्फ भाऊ ने महेश बाइडकर ने लगाया 1 छक्का खुद के व्यक्तिगत 7 पर और 36 रन पर सूरज गावड़े उर्फ भाऊ 5 छक्के के साथ बल्लेबाजी में तो ये था लेखा जोखा पहले 5 ओवर का श्री बोडगेश्वर ग्रीन क्रिकेट टीम किस तरह से बल्लेबाजी करते ले चलते कमेंट्री बॉक्स में बदलाव के साथ सुमित कालसेकर के साथ एक बार फिर से कॉल कर रहे हैं अगले मैच के लिए कुडनेश्वर कुडने और आर्यन पैंथर्स 77 साखवाड़ दोनों टीम कैप्टन टॉस के लिए संपर्क करें अगले मैच के लिए हेलो।
विनंती करतो दोन्ही क्रिकेट संघाने की आपला 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. सामना रंगतोय श्री बोडगेश्वर गुरीम विपक्ष RV11 कोरगाव या दोन संघ दरम्यान. दोन मातब्बर क्रिकेट संघ, दोन रणधुरंदर क्रिकेट संघ आपण पाहतोय. दुपारचं सत्र कडाक्याचं ऊन परंतु एक चुरस वाढवणारा सामना दोन दिग्गज संघ दरम्यान. प्रथमतः टॉस विन झाल्यानंतर श्री बोडगेश्वर गुरीम क्रिकेट संघाने घेतलेलं क्षेत्ररक्षण आणि निमंत्रण दिले गेले प्रतिस्पर्धी RV11 कोरगाव क्रिकेट संघाला. 69 धावा 5 षटक दरम्यान 70 धावसंख्येचं लक्ष्य हे प्रतिस्पर्धी श्री बोडगेश्वर गुरीम क्रिकेट संघासमोर. सलामीची जोडी मैदानात स्ट्रायकिंग एंडवरती रिव्हर्स स्वीपचा बेताज बादशाह सनम साळगावकर, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती सदा हा फलंदाज. महेश बाईटकर याचा पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न फलंदाज सनम याचा, परंतु वेगवान गतीचा चेंडू काहीसा आत येणारा पाहायला मिळतोय आणि पहिला चेंडू हा गुणतालिकेत निर्धाव नोंदविला जातोय. 70 धावसंख्येचं एक मोठं उद्दिष्ट हे पाहायला मिळतंय श्री बोडगेश्वर गुरीम क्रिकेट संघासमोर, परंतु या उद्दिष्टाचा पाठलाग करण्यासाठी दोन आक्रमक शैलीचे फलंदाज हे मैदानात पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला गेलं तर सनम साळगावकर हा बॅटर, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती सदा हा बॅटर पाहायला मिळतोय. यशवंतराव रिव्हर्सिपचा एक देखणा फटका डीप थर्ड मॅनच्या वरून चेंडू सरळ सीमारेषा उल्लंघन करत असताना पहिला षटकार फलंदाज सनम साळगावकर याच्या पैतून. पहिला षटकार फलंदाज सनम साळगावकर याच्या पैतून आपण पाहतोय. 70 धावसंख्येचा पाठलाग या सामन्या दरम्यान. आक्रमण करणं खूप महत्वाचं आणि पुन्हा एकदा पाहिलं गेलं तर रिव्हर्सिपचा फटका खेळण्याचा प्रयत्न सनम साळगावकर याचा. प्रत्येक चेंडूवर जर पाहिलं गेलं तर काहीसं आगळीत चित्र बदलवणारं क्रिकेट, कारण या अगोदरच्या चेंडूवर रिव्हर्सिपचा फटका, पुन्हा एकदा प्रयत्न तोच झाला रिव्हर्सिपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी शॉर्ट चेंडू पडल्यानंतर काहीसा आत येतोय. फलंदाजाला बीट करणारा चेंडू निघतोय आणि पाहिलं गेलं तर आतापर्यंत 6 धावा पहिल्या 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. 70 धावसंख्येचा पाठलाग पाहायला मिळतोय श्री बोडगेश्वर गुरीम क्रिकेट संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडवरती सनम साळगावकर हा फलंदाज. आतापर्यंत एक षटकार सनमच्या पळीतून. शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानात राहणं खूप महत्वाचं हे आपल्या संघासाठी पाहायला मिळतंय. यशवंतराव अक्रॉस द लाईन ऑन साईडला फटका टोलवण्याचा प्रयत्न. विकेट किपर अनिकेत देसाई पंचांकडे मात्र नजरा फिरवतो. थोडंसं अपील पाहायला मिळते, परंतु चेंडू आणि बॅट मधलं अंतर काहीसं खूप मोठं पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडूची समाप्ती आणि या निर्धाव चेंडूने सांघिक धावफलक स्थिरावलं गेलं. आतापर्यंत 6 या धावसंख्येवर 5 षटकाचा हा सामना आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असताना RV11 कोरगाव क्रिकेट संघाने भाऊ याच्या आक्रमकरित्या फलंदाजीने मात्र 70 धावसंख्येचं उद्दिष्ट हे समोर ठेवलंय श्री बोडगेश्वर गुरीम क्रिकेट संघासमोर आणि त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 6 धावा या धावफलकावर. यश मात्र पॅडला चेंडू स्पर्श करतोय. पंचांकडे अपील केली जाते, परंतु पाहिलं गेलं तर चेंडू काहीसा बाहेर डाव्या बाहेर निघणारा पाहायला मिळतोय. पाहिलं गेलं तर काहीसं अपील फेटाळलं गेलं. अपिलात उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. चेंडू मात्र लेग स्टंपला मिस करत असताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती, निर्धाव चेंडूला सांघिक धावफलक हे 6 या आकड्यावरती. नक्की एक षटकार निघाला सनम साळगावकर याच्या पळीतून, परंतु त्यानंतर क्रिकेटमधले कमबॅक काय असतं याचं प्रात्यक्षिक उदाहरण महेश बाईटकर याच्या गोलंदाजीत पाहायला मिळते. अचूक टप्प्याचा मारा काहीसा प्रतिस्पर्धी फलंदाजासाठी प्रश्न निर्माण करणारा मैदानात पाहायला मिळतोय. या षटकातील पाहिलं गेलं तर आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. त्यामध्ये 4 चेंडू निर्धाव निघतात सनम साळगावकर या फलंदाजाला. एक षटकार देखील निघला आणि या षटकातील अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होईल. यास मात्र सुंदर फटका डीप मिड विकेटच्या वरून. चेंडू जर पाहिला तर सीमा रेषा उल्लंघन करत असताना या अंतिम चेंडूवरती षटकार फलंदाज सनम साळगावकर याच्या बॅटमधून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावफलक 12 धावा धावफलकावरती. 70 धावसंख्येचा पाठलाग करत असताना श्री बोडगेश्वर गुरीम क्रिकेट संघ या महत्त्वपूर्ण लढती दरम्यान. आजचा हा पहिला दिवस या स्पर्धेचा पानपराग
उसगावच्या माध्यमातून एक आपण पाहतोय मोठ्या रकमेची क्रिकेट स्पर्धा आणि पहिल्या दिवसातील काही महत्त्वपूर्ण सामने हे मैदानात रंगताना आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असताना 69 धावा 70 धावसंख्येच्या प्रत्युत्तर दाखल आतापर्यंत एक षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 12 धावा पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती बदल पाहायला मिळतो आरवी 11 कोरगाव क्रिकेट संघाकडून अनुष केरकर दुसरं षटक हाताळण्यासाठी समोर मात्र प्रथम स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज होईल सदा हा फलंदाज. गोलंदाजी मार्कवरती अनुष केरकर सज्ज होतो. आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडून राईट आर्म ओव्हर द विकेट समोर सदा हा फलंदाज पहिला चेंडू फेस करण्यासाठी. लोअर फुलटॉस चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडू लोअर फुलटॉस फेकला जातो. ऑन साइडला फटका टोलवण्याचा प्रयत्न बहुधा पाहायला गेला तर फुलटॉस चेंडू कव्हरला जर खेळला असता तर नक्कीच काही धावा मिळाल्या असत्या, परंतु ऑन साइडला बहुधा फटका टोलवण्याचा प्रयत्न झालाय. निर्धाव चेंडूची समाप्ती. प्रत्येक चेंडूवर आक्रमण करण्याऐवजी प्रत्येक चेंडूवर रणनीती आखत असताना प्रत्येक धाव घेणं हे खूप महत्त्वाचं असेल श्री बोडगेश्वर गुरीम क्रिकेट संघाला, कारण 70 धावसंख्येचं एक मोठं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत धावफलकावर पाहायला गेलं तर 12 धावा पाहायला मिळतात. आक्रमक शैलीचे फलंदाज देखील या संघात पाहायला मिळतात. येणाऱ्या काही काळात पाहायला मिळतील मैदानात, परंतु त्या अगोदर सलामी जोडी मैदानात. यावेळेस एक खराब चेंडू उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू वळण घेणारा चेंडू पंचांचा इशारा स्क्वेअर चेंडूचा एक अतिरिक्त धाव काहीशी सांघिक धावसंख्येत बदल करणारी पाहायला मिळाली. 13 धावा या धावफलकावरती 70 धावसंख्येच्या प्रत्युत्तर दाखल मैदानात. प्रत्येक चेंडूवर आक्रमण करण्याऐवजी जर प्रत्येक चेंडूवर स्ट्राईक रोटेट झाली आणि खराब चेंडूवर आक्रमण झाले तर नक्कीच 70 धावसंख्येचा पाठलाग अगदी सहजरित्या मैदानात करता येतोय. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू अलॉंग द कार्पेटचा फटका डीप लॉंग ऑफच्या क्षेत्रात खेळला जातो. एक तर धाव नक्कीच मिळेल सदा या फलंदाजाला आणि एक या धावसंख्येने सांघिक धावफलक परावर्तित होते. धावफलकावरती 14 धावा 70 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना यावेळेस मात्र स्ट्रायकिंग एंडवरती सनम साळगावकर हा फलंदाज सज्ज होतो. पाहिलं गेलं तर कव्हरचा क्षेत्ररक्षक यावेळेस मात्र डीप बॅकवर्ड पॉइंटला मात्र तैनात केला जातोय रिव्हर्सिपचा फटका अडवण्यासाठी. यावेळेस मात्र डाव्या यष्टीच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू पंचांचा इशारा या सिटीचं वाईट अतिरिक्त धावा खर्च करणारा काहीसा खराब चेंडू पाहायला मिळतोय. बराचसा बाहेर निघणारा डाव्या यष्टीच्या अतिरिक्त धावेने सांघिक धावफलक हे काहीसं पुढे सरकले गेले. धावफलकावरती आतापर्यंत 15 धावा बिनबाद 70 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना दुसरं षटक हे मार्गस्थ अनुष केरकर हा गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. समोर एक विस्फोटक घडाघाती फलंदाज सनम साळगावकर सज्ज होतोय. यावेळेस मात्र सुंदर चेंडू फलंदाजाला निशब्द करणारा चेंडू. निर्धाव चेंडूची समाप्ती ही गुणतालिकेत केली जाते. अचूक टप्प्यावरती यॉर्कर पद्धतीचा आउटसाइड ऑफ स्टंप व्हाईट यॉर्कर चेंडू पाहायला मिळतो अनुष केरकर याच्या माध्यमातून आणि निर्धाव चेंडूने सांघिक धावफलक हे धावफलकावर स्थिरावलं गेलं. सुंदर गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी हे मैदानात आरवी 11 कोरगाव क्रिकेट संघाकडून. यावेळेस मात्र पुन्हा एकदा रिव्हर्सिपचा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराचसा बाहेर पाहायला मिळतो. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न काहीसा यशस्वी येतोय. सलगचा दुसरा चेंडू निर्धाव निघतोय आणि या निर्धाव चेंडूने सांघिक धावफलक देखील स्थिरावलं जातं. आतापर्यंत 15 धावा 15 रन ऑन अबोर्ड 15 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. अचूक टप्प्याची धारदार गोलंदाजी काहीशी मात्र धावसंख्येला रोखून धरणारी भेदक मारा हा मैदानात अनुष केरकर याच्या माध्यमातून पाहायला मिळतो आपल्या संघासाठी. मात्र लो फुलटा चेंडू ऑन साइडला फटका पाहायला मिळतो. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये एक धाव तर नक्कीच पूर्ण केली जाईल आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती. बऱ्याच वेळानंतर जे धावसंख्या रेखडली गेली होती ती काहीशी मात्र पुढे सरकताना मैदानात पाहायला मिळते. ती एक या धावसंख्येने 16 या धावसंख्येवरती 16 रन ऑन अबोर्ड 16 धाव या धावफलकावर 70 धावसंख्येचा पाठलाग करतोय तो श्री बोडगेश्वर गुरीम क्रिकेट संघ. अजूनही पाहायला गेलं तर अमृत वेर्लेकर हा फलंदाज डगआउटमध्ये उपलब्ध आहे. येणाऱ्या काळात नक्कीच आक्रमण मैदानात पाहायला मिळेल, परंतु त्या अगोदर भेदक मारा मैदानात आरवी 11 कोरगाव क्रिकेट संघाचा यावेळेस खराब चेंडू अतिरिक्त धावा खर्च करणारा चेंडू पंचांचा इशारा स्क्वेअर चेंडूचा एक अतिरिक्त धाव यावेळेस मात्र सांघिक धावसंख्येला बदल होणारे पाहायला मिळते. धावफलकावरती पाहायला गेलं तर 17 धावा बिनबाद 70 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना दुपारचं सत्र कडाक्याचं ऊन परंतु चुरस वाढवणारा सामना. दोन दिग्गज संघ दोन बलाढ्य संघ आज एकमेकांसमोर लढत करताना पाहायला मिळत आहेत. यास मात्र ओव्हर पिच चेंडू लॉफ्टेड फटका डीप लॉंग ऑनच्या वरून चेंडू सरस स्टँड ऑन डिलिव्हर 6 धावांसाठी.
दोन षटकाचा खेळ समाप्त होतोय. सांघिक धावफलक 23 रन, 23 धावा या धावफलकावरती. येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ मैदानात बाकी राहिलाय आणि विजयासाठी अजूनही 47 रन या धावसंख्येची आवश्यकता. येणाऱ्या 18 चेंडूवर 47 धावसंख्येची आवश्यकता. पाहिले गेले तर दोन आक्रमक फलंदाज मैदानात अजूनही पाहायला मिळत आहेत श्री बोडगेश्वर गुरिम क्रिकेट संघाच्या माध्यमातून. एका बाजूने सनम साळगावकर जो रिव्हर्सिप फटक्यासाठी संबोधला जातो तो स्ट्रायकिंग एंडवरती सनम हा पाहायला मिळतो, तर त्याच्या साथीला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती सदा हा फलंदाज पाहायला मिळतोय. RV11 कोरगाव क्रिकेट संघाकडून तिसरं षटक हाताळण्यासाठी फेकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती दुर्गेश हा गोलंदाज सज्ज होतोय. पाहिलं गेलं तर आतापर्यंत RV11 कोरगाव क्रिकेट संघ आपले 2 फेरीतील सामने हे मात्र विजयी ठरतात आणि ती विजयाची घौडदौड कायम राखण्याचा प्रयत्न या सामन्यात देखील होईल. याच मात्र पहिला चेंडू अक्रॉस द लाईन ऑन साईडला फटका टोलवला जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव तर सहजरित्या मिळेल कारण डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात. सुंदर क्षेत्ररक्षण, परतीची पैकी योग्य एंडकडे विकेट किपरकडे गेली आणि फक्त एकच धाव खर्च करणार पहिला चेंडू दुर्गेश याचा मात्र पाहायला मिळतो या तिसऱ्या षटकादरम्यान. सांघिक धावफलक परावर्तित होते. 24 रन, 24 धावा धावफलकावरती तिसरे षटक हे प्रगतीपथावरती. 70 धावसंख्येचा पाठलाग. एका बाजूने आक्रमण होणं खूप महत्त्वाचं, कारण क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जातं अटॅक इज बेस्ट डिफेन्स, आक्रमकता ही बचावाचं साधन. यास मात्र फटका खेळला जातोय हुकचा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. शर्तीचे प्रयत्न क्षेत्ररक्षकांचे काहीसे अपुरे ठरताय. चेंडू सीमारेषा उल्लंघन करतोय. चौकार हा सदाच्या पळीतून पाहायला मिळतोय. काहीसा चौकारने सांघिक धावफलक गतिमानता प्राप्त करणारा पाहायला मिळतो. तो गुणतालिकेत सांघिक धावफलक 28 धावा धावफलकावर. यावेळेस पाहिलं गेलं तर तिसरे षटक हे मार्गस्थ. येणाऱ्या अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी, परंतु उर्वरित काही चेंडूंचा खेळ या षटकादरम्यान देखील बाकी. त्यामुळे आक्रमण नक्कीच आता या षटकापासून केलं जाईल ते श्री बोडगेश्वर गुरिम क्रिकेट संघाच्या या फलंदाजाकडून. 28 धावफलकावरती पाहायला गेलं तर 28 धावा, 70 धावसंख्येचा पाठलाग करत असताना लोअर फुल टॉच ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतो. काऊ कॉर्नरच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षणाचं पाहायला मिळालं. अंतिम क्षणी महत्त्वपूर्ण 3 धावा रोखल्या गेल्या आणि फक्त या चेंडूवरती एकच धाव मिळते, ती सदा या फलंदाजाला. सुंदर फ्लिकचा फटका काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात, परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण RV11 कोरगाव क्रिकेट संघाच्या क्षेत्ररक्षकाकडे पाहायला मिळालं. महत्त्वपूर्ण 3 धावा रोखल्या गेल्या आणि सांघिक धावफलक 1 या धावसंख्येने पुढे सरकले गेले. आतापर्यंत 29 धावा या धावफलकावरती. 29 रन ऑन बोर्ड. गोलंदाजी मार्कवर दुर्गेश हा गोलंदाज सज्ज होतो. आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडून राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर मात्र सनम साळगावकर हा फलंदाज चेंडू फेस करण्यासाठी. यावेळेस मात्र सुंदर फटका, ताकदवर फटका डीप मिड विकेटला. चेंडू वन बाउन्स सीमारेषा पलीकडे. सीमारेषा उल्लंघन करत असताना एक करारा चौकार फलंदाज सनम साळगावकर याच्या पळीतून. सांघिक धावफलक 33 या धावसंख्येवर. 33 रन ऑन बोर्ड. 70 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना पाहिले गेले तर तिसऱ्या षटकापासून आक्रमण रणनीती पहिल्या 2 षटकादरम्यान संयमी खेळ करण्याची, परंतु तिसऱ्या षटकादरम्यान आक्रमण करण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील, लाऊड अपील, परंतु अपीलात उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहायला मिळतोय. अपील काहीशी फेटाळली गेली. निर्धाव चेंडूची समाप्ती ही गुणतालिकेत आणि सांघिक धावफलक स्थिरावले गेले 33 या धावसंख्येवरती. तिसरे षटक हे मार्गस्थ असताना आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. अंतरिम एका चेंडूचा खेळ अजूनही बाकी. या षटकातील येणाऱ्या 13 चेंडूंचा खेळ मैदानात बाकी राहिलाय. अंतिम चेंडू या षटकातील. गोलंदाजी मार्गवरती दुर्गेश हा गोलंदाज पाहायला मिळतोय. 70 धावसंख्येचा पाठलाग. 33 रन ऑन बोर्ड या स्कोर बोर्डवरती पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडवरती सनम साळगावकर हा सज्ज होता. आतापर्यंत पाहिलं गेलं तर सनम साळगावकर याच्या पैतून एक बहारदार षटकार. यावेळेस मात्र पुढे सरसावून स्टेप आउट करत पुलचा फटका ऑन साईडला. काऊ कॉर्नरच्या वरून चेंडू सरळ सीमारेषा पार. षटकार.
येणाऱ्या 12 चेंडूवरती विजयासाठी अजूनही 31 धावसंख्येची आवश्यकता आहे. 39 धावा धावपलकावरती 70 धावसंख्येचा पाठलाग हा मैदानात पाहायला मिळतोय. सनम साळगावकरची आक्रमक फलंदाजी काहीशी प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजाच्या मनामध्ये धडकी भरवणारी पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूने देखील पाहायला गेलं तर सदायाच्या पैतून देखील आक्रमण मैदानात पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गवरती प्रितेश हा गोलंदाज पाहायला मिळतोय. चौथं महत्वपूर्ण षटक फेकण्यासाठी समोर सदा हा फलंदाज सज्ज होतोय. वरपेच चेंडू सुंदर फटका स्ट्रेट ड्राईव्हचा फलंदाज सदाच्या पळीतून, परंतु हा फटका काहीसा फसला जातोय. डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक सूरज आमच्या स्क्रीनवरती एक सेफ हँडल पकडत असताना पहिला फलंदाज माघारी परततोय डगआउटच्या दिशेने. पहिला ब्रेक थ्रू मिळतोय RV11 कोरगाव क्रिकेट संघाला. पहिला फलंदाज माघारी परततोय. नवीन फलंदाजी पावले ही मैदानात पडतात. स्ट्रायकिंग एंडवरती न्यू बॅटर अमृत वेर्लेकर हा पाहायला मिळतोय. येणाऱ्या 11 चेंडूवरती 31 धावांची आवश्यकता आणि मात्र आता पाहिलं गेलं तर मैदानात 2 आक्रमक फलंदाज. स्ट्रायकिंग एंडवरचा बेस्ट ऑलराऊंडर अमृत वेर्लेकर हा फलंदाज सज्ज होईल पहिला चेंडू पेस करण्यासाठी. तर RV11 कोरगाव क्रिकेट संघासाठी पहिला ब्रेक थ्रू गोलंदाजचा प्रितेश मात्र मिळवून देताना पाहायला मिळतोय. मात्र शॉर्ट चेंडू हुकचा फटका ताकदवर फटका डीप मिड विकेटच्या वरून दूरवरचा षटकार हा अमृत वेर्लेकर याच्या पैतून पाहायला मिळतोय. आल्या आल्या काहीशा आपले आक्रमक इरादे मात्र स्पष्ट करताना मैदानात पाहायला मिळतोय आणि पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका तगडा फटका डीप मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी. नक्कीच टाळ्यांचा कडकडाट डगआउट मध्ये पाहायला मिळतोय श्री बोडगेश्वर गरीम क्रिकेट संघाच्या माध्यमातून. सांघिक धावफलक पाहिलं गेलं तर 45 रन 45 धावा धावफलकावरती. एक फलंदाज माघारी परतल्यानंतर 70 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आल्या आल्या आक्रमक फटका हा मात्र अमृत वेर्लेकर याच्या पैतून पाहायला मिळतोय. काहीसा दबाव हा गोलंदाजावरती प्रितेश याच्यावरती पाहायला मिळतोय, कारण पहिल्या चेंडूवरती सफलता मिळवली परंतु दुसऱ्या चेंडूवरती नवख्या फलंदाजाच्या पैतून एक बहारदार षटकार पाहायला मिळतोय या मैदानात. पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं तर यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू बराचसा बाहेर निघणारा पंचांचा इशारा हा स्पेअर चेंडूचा. एक अतिरिक्त धाव काहीशी मात्र खर्च केली जाते गोलंदाज प्रितेशच्या माध्यमातून आणि या अतिरिक्त धावेने सांघिक धावफलक परिवर्तित झाले. धावफलकावरती 46 रन लॉस ऑफ 1 विकेट 46 धावा एक गडी बाद होत असताना यावेळेस मात्र खराब चेंडू फुल टॉस चेंडू ताकदवर फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू सरळ सीमा रेषा पलीकडे. मोठा षटकार हा फलंदाज अमृत वेर्लेकर याच्या फळीतून पाहायला मिळतोय. सांघिक धावफलक 52 रन 52 धावा धावफलकावरती. आक्रमण हे मैदानात मात्र आता आजमावलं जात आहे. फलंदाज अमृत वेर्लेकर या फलंदाजाच्या माध्यमातून प्रितेश याचं काहीसं महागडं षटक वळताना पाहायला मिळते. नक्कीच पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाली परंतु त्यानंतर जर पाहिलं गेलं तर आताच्या सलगच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके हे अमृत वेर्लेकर याच्या पैतून निघताना पाहायला मिळतात. एकदा शॉर्ट चेंडू शॉर्ट पुलचा फटका डीप मिड विकेटच्या क्षेत्रात. नक्की झेल घेण्याची संधी परंतु काहीशी संधी एका दवडली गेली. एकच धाव या चेंडूवरती अमृत वेर्लेकर याच्या पैतून पाहायला मिळते आणि एक या धावसंख्येने सांघिक धावफलक परिवर्तित झाले. धावफलकावरती 53 रन 53 धावा पाहायला मिळतात. 70 धावसंख्येचा पाठलाग करत असताना चौथं षटक हे मार्गस्थ आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गावर प्रितेश शहा गोलंदाज. यावेळेस समोर फलंदाज सनम साळगावकर सज्ज होईल. 53 रन लॉस ऑफ 1 विकेट 53 धावा एक गडी बाद होत असताना विजयासाठी अजून येणाऱ्या 8 चेंडूवरती 17 धावांची आवश्यकता श्री बोडगेश्वर गरीम क्रिकेट संघासाठी. यावेळेस मात्र फुलटा चेंडू ताकद फटका मिड विकेटच्या क्षेत्रात 2 क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत चिरत असताना चेंडू सरळ सीमारेषा उल्लंघन करत असताना
एक आक्रमक चौकार फलंदाज सनम साळगावकर याच्या पैतून चौकाराने सांघिक धावफलक परावर्तित झालाय. धावफलकावरती 57 रन 57 धावा पाहायला मिळत आहेत. विजयासाठी 7 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 7 बॉल अँड 13 रन टू विन. शॉर्ट चेंडू षडांपुलचा फटका मिड विकेटच्या क्षेत्रात झेल घेण्याची संधी. क्षेत्ररक्षक यावेळेस झेल खाली आणि दुसरा धक्का बसतोय श्री बोडगेश्वर क्रिकेट संघाला. सांघिक धावफलक स्थिरावलं गेलं. पाहिलं गेलं तर धावफलकावरती 57 रन, लॉस ऑफ 2 विकेट, 70 रनचा पाठलाग करत असताना या महत्वपूर्ण लढती दरम्यान विजयाचं समीकरण 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 6 बॉल अँड 13 रन टू विन. नवीन फलंदाज महेश शाह मात्र यावेळी स्ट्रायकिंग एंडवरती असेल. गोलंदाजी मार्कवरती निखिल हा गोलंदाज शेवटचा निर्णायक स्लॉग षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता. रोमहर्षक सामना आपण पाहतोय. दोन दिग्गज संघ, दोन बलाढ्य संघ. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर स्ट्रायकिंग एंडवरती लेफ्ट हँडर फलंदाज महेश शा फलंदाज सज्ज होतोय. दोन्ही संघासाठी महत्वपूर्ण सामना करणारा जो विजय संघ ठरेल तो या स्पर्धेत आपल्याला स्थान कायम राखेल. परंतु पराभूत क्रिकेट संघ नक्कीच या स्पर्धेतून जर पाहायला गेला तर त्याचा प्रवास थांबवेल. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता. 70 धावसंख्येचा पाठलाग आणि आतापर्यंत धावफलकावर 57 धावा पाहायला मिळतात. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा अगदी योग्य लेंथ वरती पाहायला मिळतो. एक धाव तर निश्चित स्वरूपात मिळेल. स्क्वेअर लेगला जोपर्यंत क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत एक धाव ही सहजरित्या फलंदाज महेशच्या पैतून पूर्ण होताना पाहायला मिळते. एक या दुसरीकडे सांघिक धावफलक परावर्तित झाले. धावफलकावरती 58 धावा. येणाऱ्या 5 चेंडूवरती विजयासाठी अजूनही 12 धावांची आवश्यकता. एक आक्रमक फटका नक्कीच पुन्हा एकदा सामन्याला सोपं बनवेल. परंतु एक सफलता RV11 कोरगाव क्रिकेट संघाला या सामन्यात पुन्हा मात्र रोम आणून ठेवेल. विजयासाठी 5 चेंडू 12 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडवरती अमृत वेर्लेकर हा फलंदाज सज्ज होतो ज्याच्या पैतून आतापर्यंत 2 उत्तुंग षटकार पाहायला मिळाले. तो अमृत स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज होतोय. 5 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 58 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्गवरती निखिल हा गोलंदाज सज्ज होतोय. कर्णधाराने विश्वास दर्शवला शेवटचं षटक फेकण्यासाठी निखिल याच्यावरती आणि निखिल गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. मात्र शॉर्ट चेंडू षटक एक बहारदार फटका पाहायला मिळतो. डीप स्ट्रायकरच्या दिशेने डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक सूरज बरीच धाव गती लावतोय आणि मात्र एक सुंदर झेल अप्रतिम झेल पकडत असताना महत्वपूर्ण सफलता RV11 कोरगाव क्रिकेट संघासाठी मिळते. अमृत वेर्लेकर माघारी परततो. वैयक्तिक कोट्यात 13 या धावसंख्येवर विजयाचं समीकरण यावेळेस काहीसं बदललं जातंय. विजयासाठी पाहिलं गेलं तर येणाऱ्या 4 चेंडूवरती 12 धावांची आवश्यकता. ऐन मोकेच्या शेडी सुंदर क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण, बरेच धावगती लावली या झेलसाठी आणि ते झेल मात्र पकडलं गेलं. महत्वपूर्ण फलंदाज मोठा धक्का बसतोय श्री बोडगेश्वर क्रिकेट संघाला. अमृत वेर्लेकर माघारी परततोय. येणाऱ्या 4 चेंडूवरती 12 धावांची आवश्यकता या महत्वपूर्ण लढती दरम्यान. परंतु कौतुक करावं लागेल डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक सूरज गावडे याचं, कारण बरीच धाव लावून मात्र हे झेल पकडलं गेलं. डीप स्ट्रायकरला सुंदर क्षेत्ररक्षण झाले डीप लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षक सूरज गावडे याच्या माध्यमातून. येणाऱ्या 4 चेंडूवरती 12 धावांची आवश्यकता आणि नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय. रोहन हा फलंदाज. 4 चेंडू आणि 12 धावा हे समीकरण. 4 बॉल अँड 12 रन टू विन.
यावेळेस मात्र पुन्हा एकदा फटका पाहायला मिळतो डीबीएस राकावरच्या दिशेने पुन्हा एकदा झेल घेण्याची संधी. यावेळेस झेल सुटले गेले, परिणामी दुहेरी धावेकडे पावले वळले गेले दोन्ही फलंदाजी आणि जोपर्यंत फेकी झाली तोपर्यंत 2 धावा. सुंदर एफर्ट लावला गेला डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक सूरज गावडे याच्याकडून, परंतु हातामधून काहीसं झेल निसटले गेले. परिणामी महत्त्वपूर्ण 2 धावेने सांघिक धावफलक परावर्तित झालाय 60 या धावसंख्येवरती. 16 रन ऑन अबोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. विजयासाठी येणाऱ्या 3 चेंडूवरती अजूनही 10 धावांची आवश्यकता. 70 धावसंख्येचा पाठलाग या सामन्यादरम्यान आपण पाहतोय. 2 दिग्गज संघ, 2 बलाढ्य संघ, 2 रणधुरंधर क्रिकेट संघादरम्यान. समोर रोहन हा फलंदाज सज्ज होतोय. 3 चेंडू 10 धावा. यावेळेस मात्र मिस टायमिंग फटका, शॉर्ट कव्हरला झेल घेण्याची संधी असेल. क्षेत्ररक्षक मॅडी पाहायला मिळतोय झेल खाली आणि फलंदाज मात्र रोहन माघारी परतेल. चौथा धक्का बसतोय श्री बोडगेश्वर क्रिकेट संघाला. सांघिक धावफलक 60 या धावसंख्येवरती. येणाऱ्या 2 चेंडूवरती विजयासाठी अजूनही 10 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज होईल. येणाऱ्या 2 चेंडूवरती विजयासाठी अजूनही 10 धावांची आवश्यकता. या सामन्यात विजय संपादन करण्यासाठी नॉन स्ट्रायकिंग एंडवरती संघाचा कर्णधार तो महेश पाहायला मिळतोय. लोअर फुल टॉस चेंडू बॅटची एज लागते, परंतु सुंदर विकेट किपिंग यष्टन मागे पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची समाप्ती. महत्वपूर्ण षटक फेकत असताना गोलंदाज निखिल पाहायला मिळतोय. स्लॉग षटका दरम्यान भेदक मारा काहीसा मात्र प्रतिस्पर्धी संघाला मात्र रोखून धरणारा दिसतोय. विजयासाठी जर पाहिलं गेलं तर येणाऱ्या एका चेंडूवरती 10 धावांची आवश्यकता. या षटका दरम्यान आतापर्यंत पाहिलं गेलं तर 2 सफलता निखिलाच्या नावावर नोंदवली गेली. 2 सफलता प्राप्त केली. यावेळेस खराब चेंडू उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू. पंचाचा इशारा चेंडूचा एक अतिरिक्त धाव. यावेळेस धावफलकात काहीशी बदल करेल. येणाऱ्या एका चेंडूवरती विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. 61 रन, लॉस ऑफ 4 विकेट. 61 धावा या धावफलकावरती पाहायला मिळते. 70 धावसंख्येचा पाठलाग करत असताना, 70 धावसंख्येचं उत्तर देत असताना. यास मात्र ताकदवर फटका, चेंडू सरळ डीप लॉंग ऑनच्या वरून सीमारेषा पलीकडे, परंतु या सामन्यात विजय संपादन करतोय RV11 कोरगाव क्रिकेट संघ. दोन्ही क्रिकेट संघांनी दर्जेदार खेळ दाखवला, परंतु शेवटच्या क्षणी पाहिले गेले तर एक रोमहर्षक लढतीत RV11 कोरगाव क्रिकेट संघ हा विजयी क्रिकेट संघ ठरतो या स्पर्धेदरम्यान. Next match will be played between Kudneshwar Kudne and Aryan Panthers 77 Sakwa. I request 12th man of both the teams. 12th man of Kudneshwar Kudne and Aryan Panthers 77 Sakwal. Please report at commentary box.